तामिळी जनतेचा श्वास असलेल्या मुख्यमंत्री जयललिता यांच्यावरती शोकाकुल वातावरणात काल अंत्यसंस्कार करण्यात आले। मरीना बीचवरती जयललिता यांचे राजकीय गुरु एमजीआर यांच्या समाधी शेजारीच त्यांच्यावरती शासकीय इतमामात अंतिम संस्कार करण्यात आले। यावेळी लाखोंच्या संख्येने तमिळी जनता उपस्थित होती। गेल्या महिन्यापासून जयललिता फुफ्फुसाच्या विकारामुळे अपोलो रुग्णालयात उपचार घेत होत्या। मात्र 5 तारखेला रात्री 11:30 वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली। त्यानंतर राज्य शोकसागरात बुडालं। जयललिता यांच्या निधनानंतर राज्यात 7 दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आलाय। तामिळनाडूच्या आयर्न लेडी म्हणून प्रसिद्ध असलेल्या अम्मांच्या अंतिम दर्शनासाठी दिग्गजांनी चेन्नईत हजेरी लावली होती। अंत्यदर्शनासाठी त्यांचं पार्थिव राजाजी हॉलमध्ये ठेवण्यात आलं होतं। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जयललिता यांचं दर्शन घेऊन त्यांना श्रद्धांजली वाहिली। जयललिता यांच्या निकटवर्तीय असलेल्या शशिकला आणि त्यांच्या कुटुंबाचं त्यांनी सांत्वन केलं। राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी देखील जयललिता यांच्या पार्थिवाचं दर्शन घेऊन श्रद्धांजली वाहिली। दक्षिणेचा सुपरस्टार अशी ख्याती असलेल्या रजनीकांत यांनी देखील राजाजी हॉल परिसरात येऊन अम्मांच्या पार्थिवाचं दर्शन घेतलं। यावेळी व्यंकय्या नायडू यांच्यासह तामिळनाडूतील बडे दिग्गजही उपस्थित होते। रजनीकांत यांनी वेळोवेळी अम्मांनी गोरगरिबांसाठी सुरू केलेल्या योजनांचं कौतुक केलेलं होतं। जयललिता यांच्या निधनानंतर ओ पन्नीरसेल्वम यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाची धुरा सोपवण्यात आली आहे। 6 तारखेला मध्यरात्री त्यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली। ओ पन्नीरसेल्वम यांच्याकडे एआयडीएमकेचं अध्यक्षपद आणि मुख्यमंत्रीपद सोपवण्यात आलेलं आहे। राजभवनात अत्यंत साधेपणानं शपथविधी पार पडला। प्रत्येक आमदाराच्या चेहऱ्यावरती जयललिता यांच्या निधनाचं दुःख दिसत होतं। ओ पन्नीरसेल्वम यांनी शपथ घेण्यापूर्वी जयललिता यांचं छायाचित्र स्वतःच्या खिशात ठेवलं। तामिळनाडूचे राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली।